राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पार्टी के प्रदेश महासचिव अतुल वांदिले के नेतृत्व में हिंगनघाट शहर के उपविभागीय अधिकारी कार्यालय पर हल्ला बोल करते हुए पार्टी के वरिष्ठ नेता, पदाधिकारी और कार्यकर्ताओं की उपस्थिति में किसानों की मांग पूरी करने के लिए निवेदन दिया गया। इस वक्त निवेदन द्वारा राज्य सरकार ने चुनाव के वक्त किसानों को दिए गए ऋण माफी के वादे को पूरा कर किसानों का 7/12 कोरा करने की मांग की गई है और किसानों को सोलर पंप का उपयोग करने के लिए मजबूर न करे। इस वजह से किसानों को सिंचाई के लिए अनेक कठिनाइयों का सामना करना पड़ रहा है। इस मुद्दे को लेकर राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गुट आक्रामक हुआ है। निवेदन देने के बाद भी मांगे पूरी नहीं हुई तो उग्र आंदोलन की चेतावनी दी गई है। इस वक्त राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गुट के बड़े प्रमाण में पदाधिकारी, कार्यकर्ता, महिला पदाधिकारी और महिला कार्यकर्ता उपस्थित थे। चंद्र पवार गटाकडून शेतकऱ्याचा 7/12 कोरा झाला पाहिजे याचा त्या आक्रमक झाली आहे। उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सुद्धा दिलं आहे। राष्ट्रवादीचे सरचिटणीस अतुल वांदिले आहे, यांच्याशी आपण बातचीत करू। त्यांचं काय म्हणणं आहे? आज आपण निवेदन दिलं आहे, शेतकऱ्याचा 7/12 कोरा झाला पाहिजे, काय बोलणार? या सत्तेतल्या सरकारने सर्व जनतेला, महाराष्ट्रातल्या जनतेला, महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांना, आमच्या शेतकरी बापांना ज्या पद्धतीनं आश्वासन दिलं होतं की आम्ही सत्ता जर आमची आली तर आम्ही 7/12 कोरा करू आणि पहिलं काम ते करू। आमचा प्रश्न आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून, क्या हुआ तेरा वादा, म्हणजे आम्हाला आता त्यांच्यावर सॉन्ग बनवावं लागेल, गाणे बनवावं लागेल, क्या हुआ तेरा वादा। अशा ह्या सरकारला, हे गेंड्याच्या कातडीचं बनलेलं सरकार आहे, या सरकारला कुठेतरी जाग आली पाहिजे। यासाठी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून सर्व पदाधिकारी, वर्धा जिल्हा अध्यक्ष, आमचे निरीक्षक आणि संपूर्ण पदाधिकारी, माजी आमदार बोंडे साहेब, या सर्व यांच्या नेतृत्वामध्ये आज निवेदन देण्यात आलेलं आहे। 2 मागण्या आमच्या होत्या। 7/12 पहिले कोरा करा, सरसकट कर्ज माफी करा शेतकऱ्यांची, आणि दुसरी जे आपल्याला वीज लाईन लागत आहे शेतकरी पंप, कृषी पंपासाठी, यांनी नवीन कनेक्शन देणं बंद केलेले आहे आणि सोलरवर तुम्ही कृषी पंप हा चालवा असं म्हणून शेतकऱ्याला सांगत आहे। पण शेतकऱ्याला जर ओलतीचं काम करायचं पडलं तर त्या सोलरवर ओलती करू शकत नाही, म्हणजे शेतकऱ्याची कुठेतरी दिशाभूल आहे, शेतकऱ्यावर अन्याय आहे। म्हणून आज आम्ही त्या सोलरवर सुद्धा स्थगिती यावं यासाठी म्हणून आम्ही निवेदन देण्यात आलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या सत्तेधारी सरकारचं ज्या पद्धतीने आमच्या शेतकऱ्याची दिशाभूल केलेली आहे, आम्ही या सरकारचा आज निषेध करत आहोत। एकूणच मला सांगा, आता सीझन लागलाय शेतकऱ्याचं, अनेक शेतकऱ्यांच्या ज्या पेरण्या आहे संकटात आल्या, त्याबद्दल काय बोलणार? मोठ्या प्रमाणात, प्रचंड प्रमाणात संकटात आलेले आहे। बघा, अनेक शेतकऱ्यांना पेरणी केलेली आहे पण आतापर्यंत पाऊस पडलेला नाही, दुबार पेरणी होऊन आलेली आहे। अशा वेळेस सुद्धा शेतकरी संकटात आहे, पण तरी या सत्तेधारी सरकारला जाग येत नाही आहे। म्हणून यांना जाग आला पाहिजे, यांना सद्बुद्धी मिळाली पाहिजे। यासाठी म्हणून आज आम्ही निवेदन देण्यासाठी प्रशासनाला आलेलो आहोत। जर आमचं निवेदन तुम्ही घ्या, शेतकऱ्याचा 7/12 कोरा करा, जर अन्यथा नाही केलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रस्त्यावर उतरून शेतकऱ्याच्या हितासाठी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून आज उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा झाला पाहिजे, नाही त्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट मोठा आक्रमक, मोठा आंदोलन करणार आहे। NBC न्यूज के लिए हिंगनघाट से रवि येनोरकर की रिपोर्ट।